मनापासून स्वागत आहे। आपली रेसिपी आहे आजची चिकन, तर ते जाण्यासाठी जात आहे मी दुकानावरती। बघू कसा काय ते चिकन रेसिपी आपल्याला बनवायची आहे। तर भाऊ आता जात आहे मी चिकन आणायला इकडे। चिकन सेंटर मधून चिकन संपलेलं आहे कारण आता दिवस होते सुद्धा नाही भेटत आहे। तर भाऊ गावात काही चिकन भेटलं नाही त्यामुळे रॉश मागवलं चिकन, किती पाऊण किलो आहे। तर आता तेच रेसिपी चालू आहे आतमध्ये, तर चला बघू रेसिपी काय आहे ती आपली। तर इकडे कांदा बिंदा सगळा कापून झालेला, लसूण बिसून, आणि इकडे हा सुका खटखटीत आणि हा रसा। तर हा एक कालवण आणि हा इकडं सुका आणि ऑलरेडी मसाला टाकून झालेला आपला, हळद, गरम मसाला, चिकन मसाला आणि आगरी कोली मसाला। तर तुम्ही रंगामध्येच बघू शकता मित्रांनो आगरी कोली मसाल्याची काय पॉवर असेल ती, एकदम लाल लाल तिखट, एकदम स्पायसी। आणि हे इकडे फोडणी तयार होत आहे। फोडणीमध्ये टाकलेले कांदा, लसूण आणि टोमॅटो, आणि आमच्या भाषेत टमाटा। टाका चिकन, टाक चिकन फोडणी। हा टाकला आता मीठ, चिकन मसाला। तर ह्यात सुद्धा थोडा चिकन मसाला मित्रांनो, राजेश चिकन मसाला। आणि हा आता ह्याला सुद्धा सेम थेरपी आहे। ह्यात पडत आहे तिखट मसाला, अजून ऑलरेडी त्यात आहे। तर ह्यात तिखट म्हणजे आपला आगरी कोली मसाला। हा नो 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 बोलला तो पण यात झाला रेकॉर्ड। आणि हा इकडे आपला नॉर्मल आहे सुका, आणि हा आता ह्यात हळद, हा घरगुती गरम मसाला, अजून थोडा, हा ठीक आहे। तर मीठ ऑलरेडी टाकलेलं आहे त्यात, धना पावडर पडली, धना पावडर, ठीक आहे। 1 मिनिट। तर फोडणीमध्येच पाणी, आणि कुठल्या युट्यूब व्हिडिओ बघितले काय समजा नाही, फोडणीमध्येच पाणी वाचलं याने। तर आता येईल त्यात मध्ये मस्त की चिकन, हा काय, हा आपला ओला मसाला म्हणजे वाटण, ठीक आहे। ह्यात पण मीठ आहे, त्यात पण मीठ, ओके ठीक आहे चालेल। आणि हा चिकन, आता ह्यात जाईल चिकन। वा, व्हेरी फंटास्टिक, व्हेरी जबरदस्त। तर ह्यात आता हा रसा आहे आपला, आणि तो तिकडं सुका। तर चिकन बनवण्यासाठी 3 जण, भाजी बनवायला 1 पण जण इथं उभा नसतो। ही सत्य घटना आहे मित्रांनो चिकनच्या बाबतीत। हा आला त्यात थोडा नॉर्मल पाणी। तर एक नंबर तुम्ही बघू शकता, एकदम ग्रेव्ही झालेली आहे। मस्त की झाले। आणि हा इकडे करपला होतो तिकडं। तर मित्रांनो हा आता झालेला आहे ऑलमोस्ट, ठीक आहे। आणि हा आताच बनवलेला आहे। त्याला सुद्धा बघू आपण कसं काय ते। ह्यात मध्ये फक्त बोनलेस आहे चिकन, हा बोनलेस राहिला रे, हा बोनलेस चिकन आहे फक्त। आणि ह्यात मध्ये बोनलेस चिकन आणि अड्डे बिड्डे काय आहेत ते सगळा, ओके। तर चला आता बघू रेडी कधी होईल ते आपण। बोनलेस चिकन बघू शकता तुम्ही,
एक नंबर खमंग सुटलेला आहे बोनलेसचा. मस्त की झालंय बोनलेस चिकन. आणि तो तिकडं आपला हंडीमध्ये रसा. हा झालेला. आता बघू त्याला कड आलाय काय. वाव, व्हेरी फंटास्टिक, व्हेरी डेलिशियस. तर एक नंबर वास सुटलाय मित्रांनो. आता संध्याकाळी भाकऱ्या असतील मस्तपैकी. तर चला मित्रांनो, आपला तो बोनलेस चिकन झालेला आहे. आणि ह्यात अजून पाणी, कारण हा आहे रसा. भावानो, आपला आता चिकन ग्रेव्ही आणि चिकन रसा बिसा झालेला आहे. कारण ते रॉवरून आणलेला, कारण गावाला आपल्याला ते अवेलेबल नाही झालं चिकन, त्यामुळे आपण रॉवरून मागवलेला. आणि त्याचबरोबर मागवले ते मक. तर तुम्हाला हे बघा, हे 3 मक मागवले चिकनसाठी. हे 3 मक आहेत. आणि इकडे आहे लिंबू, 2 लिंबू, आणि आहे मीठ आणि आपला तिखट मसाला. ठीक आहे. आणि इकडे आपली लाकडा इकडे लावून झालेली आहेत. तर तिघांसाठी 3 मक ते आता आपण भाजणार आहोत. तर नक्की बघा, म्हणजे चिकन नंतर डायरेक्ट ही आपली रेसिपी बोला किंवा काही म्हणा, स्नॅक्स म्हणा. ठीक आहे. तर आपण आता तेच तयारी लागत आहोत. आपली इस्त्री पेटवून झालेली आहे. आणि आता मका सोलण्याचं काम करत आहे मी, कारण मी एकटाच आहे. आणि व्हिडिओ आपला काढते बंधू. तर इस्त्री पेटवून झालेलं आहे मित्रांनो. हाय शट, हा बघ. तर मित्रांनो, पहिलाच मका सोलना फेल गेला, कारण ह्या जर नसेल ना तर काय मजा नाही. तर मलाच खावा लागेल तो. शिट यार. तर भाऊन आपलं सगळं मका सोलून झालेलं आहे. आणि हा आता तिसरा मका, लास्ट मका. भाऊन एक मका झालेला आहे आपला, म्हणजे माझाच आहे, कारण त्याला हेच नाही. एक मका इकडे होत आहे. आणि एकाला मी आता इथं मस्तपैकी मीठ मसाला लावत आहे. जास्त खार नाही, मस्तपैकी मीठ मसाला एकदम जलसा. आणि लिंबू लिंबू बुडवून का नाही लावत? लिंबू वरना. आपला एक मका रेडी झालेला आहे. आणि ज्याचा आहे त्याला आपण देत आहोत. तोपर्यंत मी माझा मका रेडी करतो इकडं. हा लयच मोठा आहे. तर हा माझा मका रेडी झालेला आहे. तिकडे आई मका खात आहे. आई साहेब, तुम्हाला कसा लागत आहे मका? एक नंबर. लय भारी. मसाला, मीठ, लिंबू असा भाजून चुली, आता गॅसवरती आणि चुलीमध्ये लय फरक आहे. बघा तुम्ही ट्राय करून. एक नंबर. आपण मका रेडी झालेला आहे. ठीक आहे. याला सुद्धा मीठ मसाला मस्त लावून. तर आपला मका रेडी आहे. या मित्रांनो, मका खायला. गोड, आंबट, तिखट अशी टेस्ट या मक्यामध्ये आलेली आहे. कणीस आमच्या मित्रांनी सांगितलं आम्हाला, कणीस एक नंबर लागत, टेस्ट मस्त आहे. तर कसा लागत आहे मका? 2 शब्द सांगा. छान लागत आहे. एक नंबर मित्रांनो मका.